नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत मी मागील काही दिवसापासून जवळपास 1.5 महिन्यापासून टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 त्याच्यासाठी विश्लेषण प्रश्नपत्रिका घेत आलेलो आहोत आतापर्यंत। आणि त्याच्यात मागील प्रश्नपत्रिका पण घेतलो मी आणि जे पुढे येऊ शकतात जे की संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत ते पण मी घेतलो। पण ते माझे व्हिडिओ बघून माझे काही मित्र आहेत, बरेच मित्र आहेत समजा, आणि त्या मित्राचा म्हणणं असं आहे की तुम्ही मला मेसेजवरून आणि फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून असे सांगितले की तुम्ही पोलीस भरतीची बॅच सुरू करा, जेणेकरून आम्हाला आणि दुसऱ्या मित्रांना त्याचा काय होईल, फायदा होईल। म्हणून मित्रांनो, मी आजपासून पोलीस भरती जे की मागील प्रश्नपत्रिका 2025, 2024, 2023 म्हणजे असे 4-5 वर्षाची जी प्रश्नपत्रिका आलेली आहे त्या प्रश्नपत्रिकाच्या धर्तीवर ते मागील प्रश्नपत्रिका बघून संभाव्य प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येऊ शकतात ते पण मी घेणार आहोत। पण ते घेण्याच्या अगोदर मला असं वाटते की आता आपण म्हणजे काही लोक जुने असतात पोलीस भरती करणारे 2-2, 3-3 वर्षापासून एक मार्गाने कटणारे, आणि काही जे आहेत मित्रांनो जे की सुरुवात करत आहात। मग त्या सुरुवात करणाऱ्यासाठी आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी पात्रता ही बेसिक गोष्ट आहे, ही सगळ्यांना माहिती असते। माहिती असल्या कारणानेच आपण पोलीस भरतीमध्ये येतो। तर ज्यांना माहिती नाही, जे नवीन आहेत, इच्छुक आहेत पोलीस भरती करण्यासाठी, त्यासाठी मी पात्रता आणि मी याच्यात तुम्हाला पहिला पगार किती भेटणार आहे या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे आणि जेव्हा मी प्रश्नपत्रिका विश्लेषणचा व्हिडिओ बनवणार तेव्हा तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल। तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे, मित्रांना शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर बघूया आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ। तर याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूया मित्रांनो। तर पोलीस भरती पात्रता, शैक्षणिक पात्रता सगळ्यांना माहित आहे। आपण पोलीस शिपाई आणि आता त्याला नवीन नाव आलेलं आहे अंमलदार असे पण त्याला म्हणतात। पोलीस शिपाईसाठी मित्रांनो कुठल्याही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून, म्हणजे मान्यताप्राप्त बोर्ड म्हणजे कुठले एक तर स्टेट बोर्ड असेल आपला महाराष्ट्राचा, किंवा सीबीएसई असेल, किंवा एनसीईआरटी असेल, ह्या कुठल्याही बोर्डातून आपण HSC म्हणजे 12वी पास झालेलो असावं। म्हणजे त्याच्यात काय आहे, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, हे काही मॅटर करत नाही, फक्त आपल्याला 12वी पास पाहिजे। तर हे झाल्यानंतर दुसरी अट आहे वयोमर्यादा। मित्रांनो, वयोमर्यादाची अट अशी आहे की ती महिला असो या पुरुष, या सगळ्यांना वय वर्ष कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त ओपन साठी म्हणजे जे सर्वसाधारणसाठी 28 वर्ष पाहिजे। आणि जे अदर आहेत म्हणजे ज्यांना कॅटेगरीमधून आरक्षण मिळतो त्यांच्यासाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळी वयाची आहेत। उदाहरणार्थ जर आपण विजयांटी असाल तर आपल्याला 28+3, SC ST असाल तर 28+5, EWS असाल म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय दिलेले आहे, वयोमर्यादा मित्रांनो दिलेली आहे। आणि त्यानंतरची जी गोष्ट आहे ती आपण पुढे लगेच बघूया। 3 नंबरची जी पात्रता आहे मित्रांनो, तर 3 नंबरची पात्रता ही शारीरिक पात्रता दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे शारीरिक पात्रता कशी पाहिजे पोलीस मध्ये येण्यासाठी। पोलीस शिपाई म्हणजेच आता अंमलदार असे म्हणतात त्यांना, तर त्याच्यात येण्यासाठी शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकल स्टँडर्ड। तर मित्रांनो, पुरुष उमेदवारासाठी म्हणजे मेल साठी उंची पाहिजे किमान म्हणजे मित्रांनो कमीत कमी 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारासाठी मित्रांनो उंची पाहिजे। 165 सेंटीमीटर कमीत कमी, आणि जास्तीत जास्त किती पण असू द्या चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि जी 2 नंबरची जी शारीरिक पात्रता आहे ती आहे छाती। जी छाती आहे ही छाती फक्त पुरुष उमेदवाराची मोजली जाते, महिलाची बिलकुल मोजली जात नाही। तर पुरुष उमेदवारासाठी जी छाती आहे तर ही छाती 79 सेंटीमीटर पाहिजे, कधी न फुगवता किती पाहिजे मित्रांनो, 79 सेंटीमीटर न फुगवता पाहिजे, आणि फुगवून ती 84 सेंटीमीटर भरली पाहिजे। मित्रांनो, कमीत कमी पुरुषाची जी छाती आहे पुरुष उमेदवाराची ती 79 सेंटीमीटर पाहिजे, आणि जास्तीत जास्त किती पण असू द्या पण ती फुगवल्यावर म्हणजे कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, म्हणजे कमीत कमी 79 आणि फुगून 84 तरी पाहिजे। काही जणांची छाती मोठी असते ती खूप म्हणजे जास्त पण भरू शकते, पण जेवढी भरे ना 100 भरली तरी त्याला 5 सेंटीमीटर फुगवा लागेल। नाहीतर तुम्ही म्हणाल नाही सर माझी तर छाती ऑलरेडी किती आहे, 86 आहे, मला आता फुगवण्याची गरज नाही। तर तसं अजिबात नाही। जर आपली छाती 100 सेंटीमीटर असेल तरी आपल्याला फुगवून 105 सेंटीमीटर करून तिथं दाखवावं लागेल।
ही एवढी पुरुषसाठी झाली. आता आपण बघूया महिलाची जी शारीरिक पात्रता आहे ती काय आहे ती बघूया. महिला उमेदवाराला शारीरिक जी पात्रता आहे तर महिला उमेदवाराला फक्त उंची पाहिजे 155 सेंटीमीटर. किती पाहिजे मित्रांनो? कमीत कमी 155 सेंटीमीटर महिलाची उंची पाहिजे. 12वी पास असायला पाहिजे. कुठल्याही कॅटेगरीचा असो, कुठल्याही याच्यात म्हणजे फॅकल्टी कुठली असो, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, काय असो, त्याच्यात 12वी पास असायला पाहिजे आणि वजन किमान 50 किलो पाहिजे महिलासाठी. ही जी बॅच चालू होणार आहे मित्रांनो आपली पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण, याच्या चारही पर्यायाचे योग्य प्रकारे मी प्रश्नपत्रिका विश्लेषण करणार आहे. ही बॅच जी आहेत ही मुळापासून शेंडापर्यंत अशी बॅच आहे. ही तर एक वेळेस तुम्ही याच्यात ऍडमिशन केलात तर तुम्ही लागेपर्यंत तुम्हाला दुसरी बॅच करण्याची अजिबात गरज पडणार नाही. याच्यात मी सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आणि डिटेल शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर घरून पोलीस भरती करत असाल, घरून फिजिकलची तयारी करत असाल, तरी तुम्हाला लेखीसाठी या बॅच शिवाय दुसरा काहीच करण्याची गरज भासणार नाही. मी तुम्हाला या बॅच मध्ये सगळ्या जो मटेरियल आहे सगळ्या प्रकारे म्हणजे चारही विषय एकदम डिटेल आणि व्यवस्थितपणे मी तुम्हाला काय ते सांगणार आहे. एक स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. जर आता तुम्ही 12वी पास झालेला असाल किंवा तुमचे कोणी मित्र आता लगेच 12वी पास झालेले असाल आणि त्यांना पोलीस भरती करायची आहे तर तुम्ही ही बॅच जी की द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ही बॅच बघू शकता. यातील मागील व्हिडिओ जे मी टीईटी साठी घेतलं होतं ते मराठी आणि जीके ते तुम्हाला पण उपयोगी पडेल. आणि जे आता ही पोलीस भरती आपण बॅच घेणार आहोत याच्यात कमीत कमी आपण 100 प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. 100 प्रश्नपत्रिका म्हणजे एका प्रश्नपत्रिकामध्ये 100 प्रश्न असतात. 100चे जे 4 पर्याय आहेत म्हणजे एक प्रश्नपत्रिका आपण ही एक प्रश्नपत्रिका घेतो तेव्हा 400 प्रश्नाचे आपण रिव्हिजन आणि त्यानंतर त्याचे म्हणजे पुढचा प्रश्न कुठला येऊ शकते तर संभाव्य पण आपण याच्यात काय करणार आहोत बघणार आहोत मित्रांनो. आता आपण पुढची जी पात्रता आहे ती बघूया. आता आपण बघूयात की पोलीस भरती ही कशा प्रकारे घेतली जाते. तर पोलीस भरतीचे मित्रांनो 3 टप्पे पडतात. एकामध्ये येतो जो पहिला टप्पा आहे हा अति महत्वाचा आहे. त्याच्यात फिजिकल म्हणजे जे शारीरिक जी चाचणी असते ती आपण बघूया. तर ती 3 प्रकारे त्याच्यात 3 टाईप असतात. त्याच्यात एक असतो पहिला जो की धावणे. पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी धावणे असते मित्रांनो. पुरुष आणि महिला उमेदवार दोन्हीसाठी असतात. तर याच्यात धावणे हा 1600 मीटर पुरुषसाठी आणि महिलासाठी 800 मीटर. पुरुषसाठी जो धावणे असतो हा 30 गुणाचा असतो आणि महिलासाठी पण 30 गुणाचा असतो. एकूण याला 30 गुण असतात. 30 गुण दिले जातात. टाइम वेळेनुसार असतात. याच्यात 30 गुण दिले जातात. पुरुष आणि महिलांना दोघांना याच्यात 30 गुण दिले जातात. त्यानंतर आहे गोळाफेक. त्यानंतर काय आहे गोळाफेक. 50 गुणाची काय होते मित्रांनो ही 50 गुणाची चाचणी होते. त्यानंतर आहे चाचणी, मैदानी चाचणी. म्हणजे पोलीस भरती ही 3 प्रकारे घेतली जातात. त्याच्यात एक जो पहिला टप्पा आहे याच्यात पहिला टप्पा हा असतो फिजिकलचा म्हणजे शारीरिक चाचणी घेतली जाते. आपल्याला आपली पहिले छाती आणि हाईट मोजून नंतर आपल्याला फिजिकल साठी काय मिळतो चान्स मिळतो आणि त्याच्यात आपल्याला अगोदर ग्राउंड द्यावं लागते. तर त्या ग्राउंड मध्ये महिलासाठी आणि पुरुषासाठी सेम हे असतात. ज्याच्यात पहिला म्हणजे कुठला पण असू शकतो. त्याच्यात काय आहेत 1 नंबरला धावणे आहेत. 2 प्रकारचे धावणे असतात आणि एक गोळाफेक. म्हणजे 3 इव्हेंट राहिलेले आहे आता पोलीस भरतीला. अगोदर जास्त होते आता हळूहळू करून 2019 नंतर पोलीस भरती पूर्णपणे बदलण्यात आली आणि त्याच्यात 3 इव्हेंट ठेवण्यात आलेले आहेत. ते 3 इव्हेंट 50 मार्कासाठी असतात. तर ते 50 मार्कासाठी काय असतात ते बघूया. तर जो धावणे आहेत हा धावणे 1600 मीटर पुरुषासाठी आणि 800 मीटर महिलासाठी असतो. धावणे किती मार्गाला असतात मित्रांनो. तर धावणे जो आहे हा 20 गुणाला असतो. जो 1600 आणि 800 आहेत हा 20 गुणाला असतो. 20 गुण दिले जातात याला. हे वेळेनुसार असतात. जर आउट ऑफ आपण आलो तर 20 त्याच्यापैकी मग नंतर 18 16 असे कमी कमी होत जातात. त्यानंतर आहे गोळाफेक.
पुरुष आणि महिलांना दोघाला गोळा म्हणजे वेट नुसार वेगवेगळा असतो, पण गोळा हा कंपल्सरी आहे. दोघाला गोळा असतो तर हा 15 गुणाचा असतो. जो गोळा आहे हा 15 गुणाचा असतो. आणि त्यानंतर 3 नंबरला आहेत मित्रांनो धावणे. धावण्याचे 2 प्रकार पडतात, एक 1600 किंवा 800 आणि 100 मीटर. हे पुरुष आणि महिलांना दोघाला 100 मीटर काय आहे कंपल्सरी आहे. याला किती गुण असतात तर याला 15 गुण असतात. हे 15 गुण 15 15 15 30 आणि 20 हे 50 गुणाची ही आपली काय घेतली जाते मित्रांनो, ही शारीरिक चाचणी घेतली जाते. फिजिकल आपला 50 गुणाचा घेतला जातो आणि त्यानंतर मग त्या गुणाला म्हणजे त्या गुणाची सगळी ही करून ते आपल्याला काय मग एकाच 10 कशासाठी बोलवले जातात तर लेखीसाठी आपण पात्र आहोत की नाही हे गुण आपले ठरवतात. हे गुण आपल्याला महत्वाचे आहेत. हे गुण नसेल तर आपण कितीही हुशार असून आपला पेपरमध्ये आपण म्हणजे पेपरमध्ये आपलं नाव येणार नाही. जिथं आपलं नाव येत नाही तिथं आपण किती हुशार असून काही उपयोगाचा नाही. पुढे आहे लेखी परीक्षा. जी लेखी परीक्षा आहे ती 100 गुणाची असते. पुरुष असो महिला असतो दोघांसाठी सेम असते. लेखी ही 100 गुणाची आणि फिजिकल आपला 50 गुणाचा. 100 आणि 50 हे 150 मिळून आपली काय मेरिट ठरवली जाते. तर त्या मेरिट मध्ये जर आपण आलो तर ह्या मेरिट मध्ये आपल्याला काय मेरिट झाल्यानंतर आपल्याला काय असतो जे की वैद्यकीय तपासणी असते. म्हणजे आपली जी वैद्यकीय तपासणी आहे ह्या मेरिट झाल्यानंतर ठरते. म्हणजे असे 3 प्रकारे पोलीस भरती 3 टप्प्यात होते. तर मित्रांनो याच्यात आपल्याला 100 गुण दिलेले असतात. मग हे 100 गुण कशा प्रकारे डिवायडेशन केलेले आहेत, कशा प्रकारे याला वाटलेले आहेत, कशा प्रकारे यांना वेगळे केलेले आहेत ते बघूया आपण. तर याच्यात मराठीसाठी विचारले जातात. मराठीसाठी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अंकगणित यासाठी प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्ता यासाठी आणि GS GK यासाठी पण प्रश्न विचारले जातात. मित्रांनो हे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण पोलीस भरती करतो जर आपण जुने असाल तर आपल्याला बेसिकली हे गोष्टी काय आहेत माहीत आहे. पण जे नवीन आता पोलीस भरती करण्यास इच्छुक आहेत, जे की पोलीस भरती करण्यास बरेच मुलं काय करतात 10वी पासून पण सुरुवात करतात. 8वी काही मुलं तर गावाकडची मुलं 8वी पासून पण त्यांच्यात काय असते उत्सुकता असते, पण त्यांना हे गोष्टी सांगणारे कोणी नसतात. म्हणून ही सगळ्यांना परिचित व्हावं. पोलीस भरती ही काय आहे, एकदम पोलीस भरती आपण पूर्णपणे अशी सोपी करून घेणार आहोत. जे की तुम्ही जर तुमच्या आयुष्याचे 2 वर्ष टाकले तर तुम्हाला पोलीस बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे, जेवढा मी इथं शिकवणार आहे ज्या प्रकारे मी घेणार आहे तुम्हाला मी खरं सांगालो तुमची पोलीस भरती ही निघल्याशिवाय 100% राहणार नाही. मी बऱ्याच दिवसापासून या पोलीस भरतीचा मला खूप चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे. आणि पोलीस भरतीमध्ये कुठले प्रश्न विचारले जातात आणि कुठला प्रश्न कशा प्रकारे आपल्याला टॅकल करावा पाहिजे, कशा प्रकारे आपण त्यांना सोडू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सिरीजमध्ये जे आपण आता सिरीज चालू करणार आहे त्याच्यात मी तुम्हाला सविस्तरपणे मित्रांनो काय सांगणार आहे. तर मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि GS GK या सगळ्या मराठीवर नामावर प्रश्न विचारला जातो, वर्णमालेवर. त्यानंतर त्याच्यात काय सर्वनाम आहे, विशेषण आहेत, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, वाक्य आणि मणिप्रचार या सगळ्या गोष्टीवर याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अंकगणितमध्ये काय संख्या असेल, संख्यामाला असेल, लसावी मसावी असेल, सरासरी असेल, नफा तोटा असेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम डिटेलपणे प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणातून मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि त्यानंतर बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तेमध्ये मित्रांनो बुद्धिमत्तेमध्ये काय आहे, काळ काम असेल, त्यानंतर दिशा असेल, नातेसंबंध असेल, याच्यावर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे सगळ्या प्रश्नाचा मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे आढावा घेऊन परिपूर्ण करून टाकेल, जेणेकरून तुम्हाला दुसरी कुठलीच बॅच लावण्याची काय गरज भासणार नाही. त्यानंतर GS GK याच्यात महाराष्ट्राचा भूगोल जास्तीत जास्त विचारला जातो, इतिहास विचारला जातो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय करणार आहे तर सांगणार आहे. त्यानंतर आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या झाल्यानंतर त्यानंतर तुमची होते शारीरिक म्हणजे जी वैद्यकीय तपासणी आहे ती होते आणि तुमचा मेरिट म्हणजे हे 2 टप्प्यात झाल्यानंतर तुमचा मेरिट मध्ये नाव येतो. पण जी ही वैद्यकीय तपासणी आहे हे करणं गरजेचं आहे. याच्यातून पण काही मुलं म्हणजेच बाद होत जातात, म्हणजे प्रतीक्षा यादीमधले आहेत त्यांना वरी घेतले जातात. त्यानंतर मी तुम्हाला आता पुढचा मुद्दा सांगणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो वेतनाचा. वेतन हा तुम्हाला मित्रांनो कोणी सांगणार नाही.
जी मूळ वेतन असते ती तुम्ही S7, जर तुम्ही पोलीस झाला तर तुम्ही S7 या बेसिक स्केल मध्ये येतात. तर S7 जी तुमची बेसिक आहे, पहिल्यापासून तुम्हाला जो मूळ पगार आहे तो 21,700 न स्टार्ट होतो. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग मध्ये जाल तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच पगार चालू होतो. तुम्ही ट्रेनिंग मध्ये गेलात, प्रवेश घेतला, तर त्या दिवसापासूनच तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून हजर व्हाल त्या दिवसापासून तुम्हाला काय होतो, त्या दिवसापासूनच तुम्हाला पगार चालू होतो. आणि हा 21,700 तुमचा मूळ पगार असतो. आणि तुम्हाला इतर भत्ते असतात. इतर भत्ते म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेनिंग मध्ये असाल तेव्हा तुम्हाला टीए भेटतील. टीए भेटणार नाही. टीए म्हणजे ट्रॅव्हलर्स जे अलाउन्स असतो, जो की ट्रॅव्हलिंग आपण करतो, ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा तुम्हाला भेटणार नाही. आणि HRA म्हणजे जो घरभाडा असतो, हा 2 प्रकारे तुम्हाला हे भेटणार नाही. बाकीचे जे अलाउन्सेस असतात, DA असतात, ते तुम्हाला DA डिफरन्स हे सगळ्या गोष्टी भेटतात. पण जेव्हा तुमची ट्रेनिंग होईल तेव्हा तुम्हाला काय होईल, याच्यावर एक स्तर वाढवला जाईल. तुमचा पगार काय होईल, 22,400 तुमचा बेसिक होईल. त्यानंतर तुम्हाला HRA लागू होईल. तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात, महानगरपालिकामध्ये राहतात का नगर परिषदमध्ये, त्यानुसार त्या टक्क्यानुसार तुमचा काय तो पगार चालू होईल. तर मित्रांनो, तुम्ही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आतापर्यंत सांगितलो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. आता आपण याच्या पुढे जी पोलीस भरतीची बॅच घेणार आहोत त्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा आणि सविस्तरपणे तुम्ही पण हे व्हिडिओ बघत चला. जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.